खासदार वर्षाताई गायकवाड आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे। ज्योतिताई गायकवाड पण नवनिर्वाचित आमदार आहेत, धारावीच्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ताई काय म्हणतात, कशा प्रत्येक जण शुभेच्छा देतोय तुम्हाला। ज्योतिताईंकडे सगळ्यात आधी जाणार आहोत। ताई, तुम्ही शपथ घेतली आहे आमदारकीची, कसं वाटतंय, काय म्हणता? नक्कीच छान वाटतंय। लोकशाहीच्या मार्गाने जी आपण संविधानाची शपथ घेतली आहे ती पुढे प्रूव्ह करायची आपल्याला वेळ आहे आणि ती नक्कीच करायचा प्रयत्न करायचा। आठवण आली या क्षणी? नक्की नक्की, कारण ते असते तर तेही असते बरोबर, त्यांची खूप आठवण आली आहे। पण आई आहे, त्यांचे आशीर्वाद नेहमीच राहणार आहेत, एवढंही मी सांगते की त्यांचे आशीर्वाद नेहमी आहेत आणि नेहमी राहतील आमच्या बरोबर। आणि आई त्यांची जागा भरून काढायला इथे आलेली आहे असं मला वाटतं। आई आणि ताईने काय सल्ला दिला? नेहमीच आमच्या इकडे घरामध्ये तुम्ही बघितलं असेल की समाजकार्याचा वारसा आहे आणि तोच वारसा पुढे चालवण्याचा त्यांनी मला सल्ला दिलेला आहे। प्रामाणिकपणे निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिलेला आहे। वर्षाताई आपल्या सोबत आहेत, खासदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एक प्राध्यापक म्हणून बहिणीला काय सल्ला दिला आणि संपूर्ण विधान भवन परिसर तुम्ही दाखवलं, विरोधक कुठे बसतात, सत्ताधारी कुठे बसतात? ती सुद्धा प्राध्यापक आहे, फक्त असं आहे की ती मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। मी जे आहे ते कॉलेजमध्ये होते मॅथमॅटिक्ससाठी। पण मी तिला हे सांगितलं की वडिलांनी जे मला सांगितलंय की नम्र राहायचं, लोकांशी जोडून राहायचं, काम करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवाज उचलण्याचं काम ह्या विधिमंडळाच्या माध्यमातून करायचं। मला आनंद आहे या गोष्टीचा आहे की तिथे काम करते आणि आज आमच्यासाठी खूप गहिवरला क्षण आहे, कारण आई पण आलेली आहे। आई सातत्याने वर बसून बोलत होते की आज वडील असते, वडील असते। कुठे ना कुठे ती सुद्धा आम्हाला खूप मोठी उणीव आहे की आमची वडील असते तर नक्कीच त्यांना आनंद झाला असता। पण जनतेने जो आशीर्वाद दिला आमच्यासाठी, जी ज्येष्ठ मंडळी आहे तेच वडिलांच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आमच्या पक्षाच्या नेत्यांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानू इच्छिते की त्यांनी मला संधी दिली, तिला संधी दिली आणि जनतेचे आभार मानते की जनतेने आम्हाला निवडून दिला। जो राजकीय वारसा आणि जो संघर्षाचा वारसा आहे तो तुम्ही एका अर्थाने पुढे नेताय, कसं पाहता एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाकडे? विरोधक फार कमी आहे, मुठभर आहेत आणि सत्ताधारी जास्त आहेत आणि सत्ताधाऱ्यांना रोखण्याचं एक फार मोठं आव्हान आहे। नाही, असं आहे की बिलकुल सत्ताधारी जास्त असते तर संख्येने काय होतं? आम्ही मागे पण विरोधात बसलेलो आहे। तुमचा आवाज किती मजबूत आहे आणि तुम्ही किती प्रखरपणे या संविधानाचा वापर करून या ठिकाणी प्रश्न मांडताय, आयुधाचा वापर करताय आणि जनांचा आवाज कसा बनतो याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि ती बनेल। काही मार्केटवारीमध्ये आज शरद पवार जात आहेत, राजकीय प्रश्न आहे, एकंदरीतच या सगळ्या विषयाकडे कसं पाहता? कारण बरीच टीका टिप्पणी होते। नाही, असं या विषयाकडे मी अशा तऱ्हेने बघते की लोकशाहीला कोणासाठी, म्हणजे लोकांसाठीच काम केलं पाहिजे सरकारने, अशी अपेक्षित आहे। सरकारची अपेक्षा आहे त्यामुळे सरकारच्या अपेक्षेबरोबर काम केलं गेलं पाहिजे सरकारने। पण दुर्दैवाने सरकार तसं काम करताना दिसत नाही। सरकार लोकांच्या भावना करण्यापेक्षा तिथे त्या ठिकाणी जे आहे ते जेरेबंदी केली जाते, त्या ठिकाणी जे आहे ते कर्फ्यू टाईप वातावरण केलं जातं, लोकांवरती केसेस केल्या जातात। हे चुकीचं आहे पूर्णपणे। लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, मॉब पोलिंग केली पाहिजे। लातूरमध्ये 103 शेतकरी आहेत ज्यांना नोटिसेस पाठवण्यात आलेत। वक्फ बोर्डाची जमीन आहे, मशिदीची जमीन आहे असं सांगण्यात आलंय आणि जागा रिकामी करा असं सांगण्यात आलंय। नाही, शेतकऱ्यांचं सरकार तर आहेच नाही। मी मगाशी सांगितलं की तूर, सोयाबीन, कापूस याच्या भावासाठी लोकांनी त्या ठिकाणी आंदोलनं केलीत। आज पण शेतकरी संसदेवरती पण पोहोचलेले आहेत। त्यामुळे लोकांचं शेतकऱ्याचं सरकार आहेच नाही। शेतकरी आत्महत्या करतात आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची लाखो कर्ज जे आहेत ती माफ करण्याचं काम करतंय। मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना मोफत जमीन दिल्या जातात, आपल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी काढायच्या, लोकांच्या गरिबांच्या जमिनी काढायच्या आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना द्यायच्या। हीच भावना आहे, हे काय सांगायची मला गरज नाही। हे सरकार कोणाचं आहे? धंदाअडक्यांचं सरकार आहे। हे काय गरीब शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, महिलांचं थोडी सरकार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश ग्रुपचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।